उरणमधील यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आरोपीने तिचे अवयव अक्षरशः कापले होते, चेहऱ्याचा चेंदामेंदा केला होता। पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपात तिचा मृतदेह पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील। यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती। गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली। संध्याकाळी साधारण 4:30 नंतर तिचा फोन बंद झाला। त्यानंतर यशश्री कुणालाच दिसली नाही। 25 जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली होती। त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले। त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये उरणमधील यशश्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत FIR दाखल केली होती। 2019 मध्ये तरुणी अल्पवयीन होती। ती 14-15 वर्षांची होती। या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगात हवा खावी लागली। त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी जेव्हा यशश्री बेपत्ता झाली, त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले। कॉल रेकॉर्डिंगमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर काही वर्षांपूर्वी आरोपीच्या विरोधात यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी पॉस्को अंतर्गत FIR दाखल केली होती। अशात बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला। तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद होता। यशश्री ही दाऊदजवळ असेल असा पोलिसांना संशय होता। पोलीस तिचा शोध घेतील त्यापूर्वीच तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। यशश्री ज्या अवस्थेत सापडली ते पाहून कुणाच्याही अंगावरती काटा उभा राहील। यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात आले होते। तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खुणा होत्या। सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती। दगडाने चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला होता। यशश्रीचे कपडे फाटलेले होते। याशिवाय प्रायव्हेट पार्टवरही अनेक खुणा होत्या। त्यामुळे हत्येपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता का अशी शक्यता व्यक्त केली जाते। मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकतो। टाळ्यात अडकवलं। दाऊदनेच यशश्रीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांचा आहे। तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत। यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाल्याचं 26 जुलै रोजी रात्री उघडकीस आलं। त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला। काल उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशिरा सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले।